ला पहा एक धाव इथून कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार झाला पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया हा बॉल आता कशा रीतीने हाताळला जाणार आहे. गोलंदाज तयार होतोय. ओव्हर द विकेट न वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या वेगाचं प्रत्युत्तर बॅटर देऊ शकला नाहीये आणि इकडे पहा डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी ओव्हर नंबर 1 मध्ये. खरं तर पाबळवाडी या टीम कडून रिप्रेझेंट करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती सागर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल पुन्हा एकदा तयार झाला. पुढचा बॉल यावेळीचा हा बॉल इकडे सुद्धा खरं तर पार्ट्स वरती जाऊन हा बॉल आदळला. वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो. लेग बायच्या माध्यमातून ही एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना गोलंदाज चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल बॉल तयार. ओ याही वेळेला आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे सुद्धा या बॉलला खेळून काढलं, फक्त पुश केलं आणि या मोमेंटला पहा इथे सुद्धा एकच धाव आपण पाहू शकाल. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. ओव्हर द विकेटने गोलंदाज इथून मात्र तयार झाला. यावेळीचा हा बॉल हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर मनगटाचा वापर. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. पहिला चौकार खरं तर आजच्या दिवसातील येत असताना बॅटर जर का आपण पाहिलं तर बॅट्समन कृष्णाच्या बॅटमधनं हा पहिला इम्पॉर्टंट चौकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा आता आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती तयार होईल. आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 7 धावा. अंपायर रोहित दादा किती बॉलची ओव्हर आहे? 5. यस थँक्यू. 5 बॉलची ओव्हर आहे. पहिलं पंचम संपलंय आणि पहिल्या पंचमच्या अखेरीस आता धावफलकावरती रन्स आपण पाहताय 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणारा. यावेळेला स्ट्रोक चांगला वंडरफुल स्ट्रोक आहे समोरच्या दिशेला. अनस्टॉपेबल अनबिलेबल साइड स्क्रीनला डाऊन बॉल आदळलाय. 6 धावा षटकार. आजच्या दिवसातील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय टायमिंग होतं, जबरदस्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि या बॉलवरती तब्बल 6 धावा गोलंदाजाला मोजाव्या लागल्या. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. या वेळेला देखील लाईन पाहावी लागेल. पंच सांगतात की इट्स अ वाईट बॉल. ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा हा बॉल आणि पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आता तयार होईल पुढचा बॉल हाताळण्याकरिता. यावेळेला देखील वेट अँड वॉचची भूमिका वापरली आहे. फिल्डर पहा बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. दुसऱ्या रनचा कॉल आहे आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
2 धाव्याच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आणि आता रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 धाबा आतापर्यंत आपण पाहतोय. बॉल तयार. चांगलंच बॉलला फिरवलंय. लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता आणि इकडे पहा बॅटरला शांत ठेवलंय. डॉट बॉल आला. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॉलिंग सध्या सुरू आहे. योग्य टप्प्यावरती हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. एक चांगली बाब आहे. पुढचा बॉल. बॉल तयार. यावेळेला पहा फिरून मारलाय. दे घुमा के बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा निर्णय. इट्स अ 4 रन. 4 धावा चौकार. 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्डवरती पुन्हा एकदा बदल आपण पाहत. अक्षय दादा आणि त्यांची संपूर्ण टीम एका रंगाच्या ड्रेस कोड मध्ये आज आपल्याला पाहायला मिळते. खरं तर एम्पायर धायटी संघाचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून सर्व खेळाडू मात्र आज एकत्रित आलेले आहेत. त्यांचं विशेष कौतुक आहे. काय आयोजन केलं. यावेळेला फटका लाजवाब आहे. बॉलच्या खाली फिल्डर एक टप्पा खाट. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतात 4. चौकार. चोवीस धावा धावफलकावरती. 24 ओव्हर. पंचम. 5 बॉलची ओव्हर आहे अंपायर. 2 पंचमचा खेळ इकडे संपलाय आणि धावफलकावरती 24 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. थर्ड ओव्हर मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती कोणता गोलंदाज येणार आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. यावेळेला लाफ्ट करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला फटका टर्न केला. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉलला उचलतील, फेकतील तोपर्यंत पहा एक सिंगल इथून मात्र कम्प्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका धाव्याच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती फेर बदल आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल. यावेळेला स्ट्रोक चांगलाय. लाफ्ट केलाय. बॉल हवेत आहे आणि इकडे पंच सांगतायत नो बॉल. आता फ्री हिट आहे. खरं तर इकडे पंचांनी नो बॉल घोषित केला. अंपायर एक्झॅक्टली हा नो बॉल. यस. थ्रो गोलंदाज आढळलेला आहे. एक धाव खरं तर धावून काढलेली आहे आणि नो बॉलची एक. अशा 2 धावा इकडे मिळणार आणि पॅनल्टीच्या 2 धावा. म्हणजेच या बॉलवरती तब्बल 4 धावा या गोलंदाजाला मोजावा लागणार आहेत. आम्ही कौतुक करतोय सह्याद्री पठार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचं. मित्रांनो पहा पंचांनी निर्णय दिला आणि लगेच तो निर्णय स्वीकारला. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. खेळाडूंचं खरं तर विशेष कौतुक आहे आणि नियमाचं पालन त्यांनी मात्र केलेलं आहे. एरवी जर का आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी वादविवाद होत असतात, परंतु सह्याद्री पठार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन शिस्तप्रिय असोसिएशन म्हणून खरं तर पाटण तालुक्यामध्ये संबोधलं जातं. धूमधडाका सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सह्याद्री पठार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जितक्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये आपण धूमधडाका पाहिलेला आहे. यावेळेला देखील इकडे पहा लाईन लेन चांगली होती. फ्रीडच्या बॉलवरती बॅटर भरपूर काही करू शकला नाहीये. डॉट बॉल आला.
बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. भारत माता की जय. खर तर मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार झाला. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने गोलंदाज इथून मात्र तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीचा हा बॉल फटका दर्जेदार आहे. फिल्डर बॉलच्या खाली एका हाताने बॉलला फील्ड केलंय आणि या मुवमेंटला पहा रन्स देखील आता धावून काढल्या जातात. 2 धावा इकडे मात्र कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीनं गुणतालिकेवरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. 31 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच 2 संघ इन ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या वेळेला लाफ्ट करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगलाय. गॅप शोधलाय का? हो शोधलाय. बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4 चौकार. नेक्स्ट मॅच टीम एम्पायर डायटी आणि वाघजाई वाडी दोन्ही टीम्सने तयार राहायचं आहे. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला. क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉलच्या खाली आहेत आणि इकडे सुद्धा या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर एक धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला आणि धावफलकावरती 36 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 36 रन 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 5 चेंडू शेष आहेत म्हणजे शेवटचं पंचम आहे. पाहूया या बॉलमध्ये किती धावा मिळवल्या जाणार आहेत. चला टीम एम्पायर धायटी आणि वाघजाई वाडी दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी यायचं आहे. दुसऱ्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. बॉल तयार. यावेळेला लाईन पाहावी लागेल. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत खरं तर येत नाहीये म्हणजे हा डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला टप्पा गोलंदाजाने इकडे पकडला. यावेळेला देखील इकडे पहा पंचांचा सिग्नल. व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातात. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आयसीसी नियम क्रमांक 25चं इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळत. नुकताच व्हाईट बॉल आला. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. फिल्डर पहा बॉलच्या मागे धावतायत खरे आणि याही मुवमेंटला फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती देखील पुन्हा एकदा बदल आपण पाहतोय. 38 धावा. अजून 3 बॉल शेष आहेत या शेवटच्या पंचम मधील. वाघजाईवाडी संघ कॅप्टन कुठे आहे? चला टॉससाठी या. यावेळेला देखील इकडे पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटरला
संयमाची भाषा इकडे वापरावी लागते. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी डेथ ओव्हरमध्ये गोलंदाज साकारत असताना महेश योग्य टप्प्यावरती तो सध्या गोलंदाजी करतोय, ही एक चांगली बाब आहे. बॉल तयार. यावेळेला पहा गोलंदाज थांबतायत, वेळ घेत आहेत. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत खरे, बॉलला उचलतात फेकतायत, तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. खरं तर सन्माननीय विलासदादा मराठे यांच्या वतीनं आम्हाला टी शर्ट पुरस्कृत केलेले आहेत, त्यांचं सुद्धा विशेष आभार आहे. आज एम्पायर दायटी हा संघ विलासदादांच्या नावाने टी शर्ट घालून मैदानाच्या आतमध्ये खेळेल. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे, फिल्डर आहेत, परंतु इकडे काय घडलंय, बॉलचा अंदाज घेता आला नाहीये. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फरार. धाबा मिळतात 4. चौकार. पहिल्या सत्राचा खेळ आता इकडे संपलाय आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर रन्स आपल्याला पाहायला मिळतात 44 धावा आणि विजयासाठी 45 धावांचं लक्ष्य. पाबळवाडी या संघाला 45 धावांचा पाठलाग इकडे करायचा आहे. नेक्स्ट मॅच वाघजाईवाडी आणि दायटी या 2 टीमच्या दरम्यान टॉस आपण करणार आहोत. चला कॅप्टन टॉससाठी या. तोपर्यंत ऐकूयात एक सुमधुर संगीत. येऊ द्या डीजे मास्टर. या स्पर्धेकरिता आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचं खरं तर नाव घेणं गरजेचं. खरं तर आमचा पाठिंबा आहे. आमच्या या स्पर्धेकरिता 25,000 रुपयाचं कॅश प्राईज आम्हाला पुरस्कृत केलं.
पोपटराव नाना कदम सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण संस्थापक आहेत. त्यानंतर द्वितीय पारितोषिक 20,000 स्वतः आयोजक संघाच्या माध्यमातून हे पारितोषिक आलेलं आहे. तृतीय पारितोषिक 10,000 बाळासाहेब पाटील दादांच्या वतीने आले. चतुर्थ पारितोषिक 10,000 राजेशजी पवार माजी जिल्हा परिषद सदस्य सातारा जिल्हा यांच्या वतीने दिले गेले. त्यानंतर पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी शंकर तिवरे साहेब, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी कुमार प्रकाश ठकाजी शेळके यांच्या स्मरणार्थ वजीर प्रतिष्ठान यांच्या वतीने दिलेली आहे. त्यानंतर तृतीय क्रमांकाची ट्रॉफी रामचंद्र भैरू झोरे पाटण तालुका खरेदी विक्री संघ पाटण यांच्या वतीनं दिले गेले. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी ज्योतिराम तात्याबा सावंत पश्चिम रेल्वे पालघर यांच्या वतीने दिली गेले. त्यानंतर टी शर्ट सौजन्य विलास भाऊ मराठे, मॅन ऑफ द सिरीज जालिंदरजी पाटील, मॅन ऑफ द मॅच अभिजितजी साळुंके, बेस्ट बॅट्समॅन रवींद्र वानरकर, त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रकाश झोरे, बेस्ट बॉलर निलेश पवार, सन्मान चिन्ह प्रकाशदादा कदम, त्यानंतर स्टंप सौजन्य गणेश सन्ने, त्यानंतर एक्झिबिशन मॅच सामना चषक NRS स्पोर्ट्स यांच्या वतीने दिले गेले. मायेचे उपदार शाल प्रवीण पवार यांचं मनस्वी आभार आहे. यावेळेला पहा दुसऱ्या डावातील पहिला बॉल लॉफ्ट केलाय, स्ट्रोक चांगलाय, बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतात 4, चौकार. प्रियवंशी बॉल सौजन्य निलेश चांदिवडे, राकेश गायकवाड, सागर पवार. त्याचबरोबर यूट्यूब लाईव्ह सौजन्य सुमोद भरत साळुंके आणि कुमार पवन माने या सर्वांचं खरं तर मनस्वी आभार आहे. त्याचबरोबर आम्ही या स्पर्धेच्या अनुषंगाने यथोचित स्वागत करतोय. पोपटरावजी नाना कदम साहेब सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण संस्थापक आहेत आणि अध्यक्ष धोंडीराम काँग्रेस कदम सामाजिक संस्था धडामवाडी. त्याचबरोबर राम सावंत साहेब अध्यक्ष आहेत सह्याद्री पठार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे. त्यानंतर जर का आपण पाहिलं तर आपल्या असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिनदादा जाधव साहेब, खजिनदार विजयदादा साळुंके साहेब, हे सर्व मान्यवर मंडळी त्यांचं खरं तर आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यांनी खरं तर आम्हा या स्पर्धेकरिता खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. त्यानंतर विशेष सहकार्य अनिकेत दादा कदम त्यांचं सुद्धा मनापासून आभार आहे. त्यानंतर प्रसाद दादा बेंद्रे, श्रीधर दादा डांगे, अभिषेक दादा शेलार, संदेश दादा शेटके, निहार दादा चव्हाण, दीपक दादा सपकाळ आणि अमोद दादा सावंत या सर्वांचं मनापासून आभार आहे. जाऊया मॅच कडे. इकडे पहा स्क्वेअर कट केले, तिकडे बॉल आणि फिल्डरची शर्यत लागली आहे. दुसऱ्या धावेची मांग आहे आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केले आणि 3 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला देखील फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरनं बॉल सरळ चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतात 4. येतोय खणखणी चौकार. चौकाराच्या साह्यानं टीमच्या स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतात. पहा आमचा संपूर्ण एम्पायर धायटिया संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयदादा पेंडारे, रोहितदादा सोमार्डे, विलासदादा तिवरे, सागरदादा सोमार्डे, अनिकेत कांबळे, सागर कदम, राहुल पाटील, अक्षय पाटील, अथर्व पाटील, समाधान पेंडारे, सागर कांबळे, अमोल बेबले, यश तोडकर, तानाजी बेबले, किरण सोमार्डे, ओंकार सोमार्डे, गोरख कदम, सुभाष कदम, सतीश तिवरे, जितू कदम, अमृत तिवरे, संदीप तिवरे,
या सर्वांचं मनस्वी आभार आहे. पहिलं पंचम संपलं आणि धावफलकावरती धावा झाल्यात 13 धावा. 13 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आमच्या संपूर्ण दानशूर दात्यांचं आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय. खरं तर आपल्या पाठिंबामुळे आम्हाला खरं तर हा बॅकबॉन मिळाला. आम्हाला एक ऊर्जा मिळाली या सर्व मान्यवरांच्या पाठिंब्यामुळे. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. 15 बॉलमध्ये आता 32 करायच्या आहेत. 15 बॉल नीड टू 32 रन्स. 15 बॉलमध्ये 32 ची गरज आहे. चला विनंती आहे फिल्डिंग करणारा संघ, वेळ कमी घ्या भाऊ. बोरगेवाडी संघ विनंती आहे तुम्हाला, फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. यावेळेला पहा बॉल हवेत खेळलाय. फिल्डर बॉलच्या खाली धावतोय, बॉल निघून चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4, चौकार. डळलं. पंच, अंपायर, अंपायर लक्ष द्या. पंच, अंपायर 7 धावा या बॉलवरती, बरोबर. कारण चौकार मारला, त्यानंतर नो बॉलची 1, त्या 5 धावा आणि पॅनल्टीच्या 2. यस, थँक्यू. बॉल तयार झालाय. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. बाबा दरम्यानचा पुढचा बॉल आता कशा रीतीने त्याच्या माध्यमातून हाताळला जाणार आहे हे देखील पाहणे गरजेचं आहे. यावेळेला देखील बॉल हवेत खेळलाय, फिल्डर बॉलच्या खाली, आणि या मुवमेंटला पहा विकेट आली आहे. बॅटर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपण पाहतोय 20 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता. बॉल तयार होतोय. यावेळेला ऑफ साइडला स्ट्रोक चांगला आहे, बॉल सरळ चालला, बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4, चौकार. अतिशय नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही या बॉलवरती.
तब्बल 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चौकार आला. खरं तर चौकाराच्या साह्यानं पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपण पाहतोय. बॉल तयार झाला. पुढचा बॉल. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. वंडरफुल फटका. बॉल हवेत आहे. विकेट आली आहे आणि बॅटर पहा इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली लायन लेंथ आपल्याला पाहायला मिळाली आणि इकडे पहा जो फलंदाज या मॅच मध्ये चांगले बॅटिंग करत होता त्याची विकेट आली आहे. बॅट बाद झाला. विकेट आली आहे. आतापर्यंत रन्स आपण पाहतोय टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 25 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या षटकातील या पंचम मधील अजूनही बॉल बाकी आहेत. एक बॉल अजूनही शेष आहे. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. चला विनंती आहे तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा विकेटची संधी आहे. बॉल हवेत परंतु इकडे पहा टक्कर झाली. दोन क्षेत्ररक्षक एकमेकांना भिडले आणि रनआउटची संधी. या मोमेंटला पहा बॅटर इथून मात्र धावत असताना पास झालाय. चला प्लीज पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करा. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 26 धावा. आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. 10 बॉल मध्ये आता 19 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू आणि विजयासाठी 19 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. पाहूया आता 19 धावा कशा रीतीने इथून मात्र कंप्लीट केल्या जाणार आहेत. येणाऱ्या 10 बॉल मध्ये 19 धाव्यांची गरज आहे. सचिन आणि त्यांच्या सोबतीनं शंकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 मध्ये 13 धावा सचिनच्या बॅटमधनं आल्यात. 10 मध्ये 19 ची गरज असताना इकडे पहा बॉलला लॉफ्ट केले. फिल्डर आहेत. डीप स्क्वेअर ग्रीजर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि इकडे पहा एक धाव आपल्याला पाहायला मिळते. आता येणाऱ्या 9 बॉल मध्ये 18 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी 18 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. पाहूया आता या 18 धावा कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार आहेत. बॉलर आता पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती तयार होईल. पुढचा बॉल. पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज इथून मात्र आता तयार होतोय आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. नऊ मध्ये 18 ची गरज असताना फटका अप्रतिम आहे. बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका सजवलाय. आतापर्यंतचा या स्पर्धेतील सर्वात लांब लचक षटकार. खूप डीजे मास्टर. यस थँक्यू. पुन्हा एकदा बॉलर तयार होतो. आता फक्त 12 करायचे.
पुन्हा एकदा लाफ्ट केलंय, स्ट्रोक चांगला, गॅप शोधलाय का, हो शोधलाय, बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक बेधडक शंकर टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतोय आणि त्याच्या बॅटमधनं चौकार आलाय. आता विजयाच्या दिशेने हळूहळू वाटचाल करत असताना बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त 8 बनवायचे आहेत. 7 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. बॉल पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल. यावेळेला देखील क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रोक चांगला आहे आणि बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार. काय कमालीचा खेळ इकडे दाखवला जातो आणि इकडे पहा, याला म्हणतात इमानदारी. क्या बात आहे. खेळाडूंच्या खेळाडू वृत्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. तिकडे स्वतः खेळाडूने सांगितलं की हा षटकार आहे. एक बॉल बाकी आहे आणि 1 रन पाहिजे. जुना बॉल द्या. षटकार आहे. यस, थँक्यू. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. पुढचा बॉल हाताळण्याकरिता. यावेळेचा हा बॉल, इकडे पहा पंतांचा सिग्नल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातात. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता विजयासाठी खरं तर 1 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. पाहूया ही 1 धाव आता कशा रीतीने कंप्लीट केली जाणार आहे. बॉल पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेला देखील फटका अप्रतिम आहे. बॉल हवेत आहे. कॅच ड्रॉप झाली आणि हा विजयाचा स्ट्रोक आलाय. सामना जिंकलाय. अभिनंदन, वेल प्लेट. पहिला विजय खरं तर पाबळवाडी या संघाने मिळवलेला आहे. चला नेक्स्ट मॅच. धायटी टीमने टॉस जिंकला. त्यांचा डिसिजन आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. आमचा संपूर्ण धायटी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करत असताना आयोजक संघ आहे. ही मॅच, ही स्पर्धा त्यांच्यासाठी खास आहे, झकास आहे. आज अक्षय पेंडारे, रोहित सोमार्डे, विलास तिवरे, सागर सोमार्डे, अनिकेत कांबळे, सागर कदम, राहुल पाटील, अक्षय पाटील, अथर्व पाटील, समाधान पेंडारे, सागर कांबळे, अमोल बेबले, यश तोडकर, तानाजी बेबले, किरण सोमार्डे, ओंकार सोमार्डे, गोरख कदम, सुभाष कदम, सतीश तिवरे, जितू कदम, अमृत तिवरे, संदीप तिवरे, हे सर्व आयोजकांच्या भूमिकेमध्ये आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा किताब देखील आपण आता देणार आहोत. या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे